श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना, रोजचं आयुष्य जगत असताना आपल्यावरती बरीच संकट येत असतात. आपल्या मनाला त्रास होत असतोय. तेव्हा धीर धरा. कधीच काळजी करू नका, कारण कोणतीही गोष्ट ही कायमची राहत नसते. आपल्यातील घमंड हा कायमचा मिटवून टाका, कारण यानं तुम्ही कधीच यशस्वी होणार नसताय. आपलं दुःख लपवा, कारण त्याची कोणीही पर्वा करत नाही. श्रोते हो, एकटं राहायला सुद्धा शिका, कारण प्रत्येक जण तुमच्यासोबत कायमचा राहणार नसतोय. प्रायव्हेट राहा, कारण प्रत्येकाला तुमचं चांगलं झालेलं बघवत नसतंय. म्हणून आपल्या चांगल्या गोष्टी समाजापुढं मांडत बसू नका. आपल्या वेळेची कदर करा. वेळ जपा, वेळेला किंमत द्या, कारण ती वेळ परत कधीच येणार नसते. एवढं जरी आपण विचार केला तरी श्रोते हो, आयुष्याचा प्रवास हा सुखाचा आणि आनंदाचा होत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तुमचा मोठेपणाचा देखावा हा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनत असतो. त्यामुळं आहे तसं राहा. शब्दातून प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असते, तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती. आयुष्य हे फक्त एकदाच मिळतं, म्हणून पैसे कमवा, सगळं जग फिरा आणि आठवणी तयार करा. वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात. एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण झाली नाही तर खूप त्रास होतो. त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली असते. 10 वेळा हार मिळाली तरी चालेल, परंतु एक विजय असा मिळवा की लोक नेहमीसाठी लक्षात ठेवतील. लोक मेलेल्या माणसाला खांदा देण्यात पुण्य समजतात, पण नियतीसमोर कमजोर झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळा विचार करत राहतात. कधी कधी मन उदास होतं. हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते. आपोआप अश्रू बाहेर पडतात जेव्हा आपलं कोणीतरी दूर असल्याची जाणीव होते. 36 गुणांचं काय करायचं? जोडीदारामध्ये 4 गुण असले तरी खूप होतात. चांगलं बोलणं, निर्मळ मन, सुंदर वागणं आणि इमानदारी. लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी बघतो. त्यामुळं आपण थोडं मागं राहतो, पण काही हरकत नसते. मागं राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं. विकायचं ठरवलं तर फुलं सुद्धा तराजूत टाकावी लागत असतात. विकणाऱ्यानं फुलांचं वजन विकावं. सुगंध वेड्या माणसानं वजनात किती फुलं येतात हे मोजू नये. लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत कधीच पडू नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचंच ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात काढत राहतात. हसल्यानं आयुष्य वाढतं, म्हणून हसत राहा आणि हसवत राहा. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा अमूल्य, कारण लाईफमध्ये वन्स मोर नसतो.
प्रसंग आणि विषय हा कोणताही असू द्या, आपले शब्द सुंदर असायला हवं. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण शब्द कधीच विसरत नाहीत. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात. सगळं काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला आयुष्य म्हणतात. इज्जत भेटत असेल तरच समोरच्या व्यक्तीचा आदर करा, नाहीतर जागेवर पान उतारा करायला शिका. बोलून कोणाला दाखवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतं. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं असतं. त्रास देणाऱ्या गोष्टी या घडतच असतात, पण त्रास किती करून घ्यायचा ते आपल्या हातात असतं. एकटं पडल्यावर कधीच घाबरायचं नसतं, कारण सिंहासनावर आणि स्मशानात माणूस हा एकटाच असतो. नाती ही झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जात असते. जे तुम्हाला मिळालं नाही ते तुमच्या मुलांना मिळावं यासाठी अट्टहास करण्यापेक्षा जे तुम्हाला कोणी शिकवलं नाही ते तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. लक्षात ठेवा, वस्तू काल परत्वे नष्ट होऊन जातात, पण ज्ञान आजन्म सोबत राहत असतं. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नसते तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नसतं आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नसतं. सगळे सूत्र हलवणारी एकमेव ताकद म्हणजे पैसा. सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नसतं. कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. आठवण आल्यावर हक्कानं बोलता यावं एवढी नात्यात मोकळीकता असावी, आणि दुराव्यात ही नातं हिमतीनं पेलता यावं एवढी नात्यात जवळीकता असावी. कधीतरी एकांतात बसून याचा विचार करावा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल, बस त्याच्यासाठी जगावं. निदान स्वतःसाठी आयुष्य जगायला थोडा तरी वेळ काढून आयुष्य जगत चला. कारण जबाबदाऱ्या या जीवनात कधी न संपणाऱ्या असतात, नाहीतर सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता स्वतःचं जगणं राहून जाईल. कामाची लाज बाळगू नका. ज्या कामावर आपलं पोट भरतं, आपलं घर चालतं, त्या कामाची कधीच लाज बाळगू नका. मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केलं की पुष्कळचं वाद आणि विरोध हे कमी होत असतात. लागलेली भूक, फाटलेला किस्सा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवत असते. आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळालं आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील, आणि हे सकारात्मक विचार तुमचं आयुष्य घडवतील.